मुझे पीने का शौक नहीं, पीता होगा बोला रे को। अरे शेखर, तू नहीं तो कुछ नहीं, और तेरी माँ है ना, वो माँ भी नहीं। पर हाँ शेखर, अगर तेरी माँ नहीं होती तो तू पैदा कैसा होता रे? कैसे पैदा होता तू? कैसे पैदा होता रे तू शेखर? गिरदा, मी आलो. शेखर चिडला ना माझ्यावर. तू फक्त मलाच गप्प कर. हे बघ, हा माणूस जर पुन्हा दारू पिऊन आला ना, तर एकतर या घरात मी राहील, नाहीतर तो राहील. आणि हे बघ, हे माझं पक्क प्रॉमिस आहे. त्यांच्यासारखं खोटं नाही बोलत मी, लक्षात ठेव. हा अनु, बोल ना. अरे हा शेखर, मगाशी अचानक कॉल का कट केलास तू? हा काय नाही ग, बाबा आलेत. अच्छा ओके. अरे मग चांगलं आहे ना, व्यसनमुक्ती केंद्रातून आलेत ना बाबा. अगं त्यात छान काय, तिकडून येतानाच दारू पिऊन आलेत बाबा. काय म्हणतोयस? ओ गॉड. अख्ख्या गल्लीमध्ये सकाळपासून तमाशा सुरू आहे बघ. आई तर जाम चिडली. अरे मग काकू चिडणारच ना रे, ऑब्वियस आहे. बाबांना आपण कशासाठी सोडलं होतं नाशामुक्ती केंद्रामध्ये? दारू सोडण्यासाठीच ना. अगं ते येतानाच दारू पिऊन आले. अरे बापरे, जाम तमाशा झालाय बघ इथं. दरवाजामध्ये बाबांना बघण्यासाठी खूप गोंधळ घातलाय, खूप. आता आई बोललेली की एकतर हा तरी राहील घरामध्ये, नाहीतर मी तरी राहील. अरे बापरे, मी तर वैतागलो यार. बरं आहे, तू टेन्शन नको घेऊस. मला वाटतं काका माझं ऐकतील. मी एकदा समजावून सांगू का त्यांना? आता हे बघ, सगळे तर प्रयत्न करून थकले. मी अक्षरशः त्यांना नाशामुक्ती केंद्रामध्ये सुद्धा पाठवलं. पण तुला जर वाटतच असेल तर तू सुद्धा एकदा प्रयत्न करून बघ. ओके, नाही माझं ऐकतील काका. मी सांगते एकदा त्यांना समजून. वा वा वा, तुझ्या तोंडामध्ये अगदी साखर, पेढे, कंदी पेढे, जगामधल्या सगळ्या मिठाया पडू आणि बाबांचं व्यसन सुटू आणि आम्ही सर्व सुखी समृद्धीने नांदू. बास. हा, येते मी उद्या, डोंट वरी. ओके बाय, काळजी घे. चालेल. सगळे प्रयत्न करून थकलो. आता बघूया उद्या अनु आल्यानंतर बाबांना काय बोलते ते. दुसरा पर्याय तरी काय आहे आता? काकू, चहा खूप छान झालाय. थँक्यू. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं आहे का की तुला अजून एक कप चहा हवाय म्हणून? मला नकोय, मला एकच कप बाद झाला. पण बाबांना दे ना, कारण बाबांना जरा जास्तच प्यायची सवय आहे ना, त्यामुळे त्यांना अजून एक कप दे. नाही, मी दिवसातून एकदाच चहा घेऊ, जास्तीत जास्त 2दा, सकाळी आणि वाटलं तर मग संध्याकाळी.
का बरं? पहिल्यापासून मी दिवसातून एकदा चहा घेतो. शुगर असतं ना, आणि ती शरीराला हानिकारक. मग दारूमध्ये असं काय काका जे हानिकारक नाहीये बरं? कारण तुम्ही ज्याच्या बदल्यात तुम्ही घरातली सुख शांती सगळं गमवायला लागलायत. अरे वा, म्हणजे बापाची टीका सगळ्या गावोगावी चालू आहे. मला वाटलं माझा पोरगा या घरात माझ्या बाजूने, पण नाही. अरे तू पण माझा नाही. तुला तुझ्या आईने सगळं भोगवलंय. अरे ही परक्याची पोरगी सुद्धा मला विचारते, म्हणजे तू हिला सुद्धा सांगितलं की तुझा बाप बेवडा, दारोड्या, दारू पिऊन गल्लीत तमाशा करतो काय? काका म्हणजे मी परक्याची पोरगी आहे का? अहो जसं मी तुम्हाला समजून सांगते ना, मी तसंच माझ्या बाबांना सुद्धा समजून सांगते. आता माझे बाबा पित नाहीत ती वेगळी गोष्ट, आणि मी जसं तुम्हाला समजून सांगते ना तसं शेखर सुद्धा माझ्या बाबांना समजून सांगतो, आणि माझे बाबा त्याचं ऐकतात. तुम्ही नाही का ऐकणार आहेत माझं? आणि शेखरने तुमची काही बदनामी वगैरे केलेली नाही, आणि गावोगावी तर अजिबात केलेली नाही. फक्त काल तुमचा जो गोंधळ चालू होता ना, तेव्हा माझा कॉल आला होता आणि ते मी ऐकलं, म्हणून मी त्याला जस्ट विचारलं काका की काय चालू आहे, आणि मग त्याने मला सांगितलं की माझे बाबा आले आहेत आणि येतानाच पिऊन आले. म्हणून मी म्हटलं त्याला मी समजावून सांगू का, आणि म्हणून तुम्हाला जस्ट विचारते काका. तुम्ही पण ना. बेवड्याला बेवडा नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे? आई प्लीज ना, जरा शांत बस. अनु, बघितलंच नाही या बाईचं तोंड, सारखं टोमणे मारित असतं. आणि म्हणूनच मी हिच्यापासून शांती मिळण्याकरता दारू, आणि दारू पिली ना तर मला ताकद येते या बाईची बडबड ऐकून घ्यायला. काका जर तुम्ही दारू पिलाच नाहीत ना तर तुम्हाला काहीच नाहीत म्हणणार. तुम्ही ना दारू पिण्यासाठी उगाच काहीतरी कारण नका देऊ. अनु, तू 2 दिवस आमच्या घरी राहू बघ. ही बाई कशी मला बोलते तू, नंतर तूच ठरव मी पियायची की नाही ते. काका मी 2 दिवस राहू शकते, पण मला ना 2 दिवस राहायची काहीच गरज नाही. कारण मी ना असंही काकूंना सांगितलं ना तर ते तुम्हाला एकही शब्द काही बोलणार नाहीत, आणि जर बोलल्या ना तर फक्त प्रेमाने बोलतील. हो. प्रेम आणि ही काका तुमच्या प्रेमापोटीच ते तुम्हाला चिडतायत ना. तुमची तब्येत ठीक राहावी, तुमचं शरीर खराब होऊ नये म्हणून त्या चिडतायत ना. तुमची गरज आहे त्यांना, आणि म्हणून त्या तुम्हाला चिडतायत. मग काय, प्रेम केल्यावर कशाला पिन पोरी मी? बाबा तुम्हीच म्हणाले होते ना आई तुमच्यावर प्रेम करत नाही म्हणून. अहो ती तुमच्यावर खूप प्रेम करते, पण जर तुम्हीच असं वागत असाल तर कसं प्रेम करेल? आता चिडणार पण का नाही? नशामुक्ती केंद्रामध्ये कशासाठी सोडलं तुम्हाला? दारू सोडण्यासाठी ना. अहो तुम्ही येतानाच दारू पिऊन आला, मग ती चिडणार नाही तर काय मग तुमच्यावर? आणि जर तुम्ही नाही ऐकलं ना तर मी कधीच परत तुमच्याशी बोलणार नाही, आणि मी तुमच्या घरी पण कधी येणार नाही. आणि आता मी फक्त येणार आहे ना ते 2 दिवसांनी. ते 2 दिवस तुम्ही पिलायत की नाही ते फक्त चेक करायला, आणि काकू तुमच्यावर प्रेम करतायत का नाही ते चेक करायला. आणि जर तुम्ही पिला असणार काका तर मी तुमच्याशी कधीच नाही बोलणार, आणि तुमच्या घरी पण कधीच नाही येणार आहे. तू एक जणासारखी मला बरं वाटतं तुला. जर 2 दिवस ही माझ्या बरोबर व्यवस्थित बोलत असेल ना तर मी 2 दिवस दारू पितो. हे बघा काका, जर तुम्ही मला प्रॉमिस करत असाल ना की तुम्ही दारू नाही पिणार आहात तर मी काकींना समजावून सांगते. ते त्या तुम्हाला अजिबात भांडणार नाहीत, बोलणार नाहीत, आणि करतील तर फक्त प्रेमच करतील. प्रॉमिस करतो, पण एका अटीवर. आत्ता तू इथे थोडं काय खाऊन जायचं. नक्की. बरं काकी, मला सुद्धा खरं काका म्हणतायत ना, मला खरंच भूक लागली. मला काहीतरी खायला घेऊन या बरं. अगं तू येणार म्हणून आहे ना मी तुझ्या आवडीची भाजी बनवली. अरे वा. थोडं जेवण करूनच जा आमच्या बरोबर. मला मदत करायला ये ना. मी आलो साईला मदत करू. ओके.
जा पुरीमध्ये. हो काका. बरं वाटतं तू आल्यावर. छान होतं जेवण शेखर. काकू मी निघते. शेखर मला सोडलं तर फार बरं होईल. अरे नक्की चल. काय सांगू आता तुला, तुझ्या काळजीने दिवस रात्र झोप लागत नाही मला. आणि तुला सोडून अचानक मध्येच मी देवाघरी गेलो तर मी तुझ्या आईला काय म्हणून तोंड दाखवू. मामा